ठाण्यातील मनोरमा नगर येथे काँग्रेस पक्षाचे सेक्रेटरी अमन बर्तवाल यांच्या वतीने 14 डिसेंबर रोजी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये ठाणे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले। सोबतच येणाऱ्या निवडणुकीसाठी पक्षाची भूमिका सांगण्यात आली आहे। या कार्यक्रमामध्ये महिला अध्यक्ष स्मिता वैती, उपाध्यक्ष भालचंद्र महाडिक, सरचिटणीस महिंद्रा म्हात्रे, निशिकांत कोळी, प्रवक्ता राहुल पिंगळे तसेच अन्य पदाधिकाऱ्यांसोबत अमन बर्तवाल यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रियांका सिंह, स्टार महाराष्ट्र न्यूज, मुंबई। मी अमन बर्तवाल, ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी जनरल सेक्रेटरी, सरचिटणीस। आज जे तुम्ही बघतात हे कार्यक्रम आमच्या कार्यकर्ता मेळावा आहे। आमचे आदरणीय आमचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वामध्ये हा कार्यक्रम चालू आहे आतमध्ये। आणि हा म्हणजे कसं आहे, कार्यकर्ता मेळावा तर आहेच, पण एक शक्ती प्रदर्शन सारखा कार्यक्रम आहे, कारण की जेवढे इच्छुक उमेदवार आहेत ते सर्व इकडे आलेले आहेत। काय संदर्भ आहे दुबार मतदारांसंदर्भात आतमध्ये बोलले जाते, नेमकं काय विषय आहे? म्हणजे आतमध्ये देखील आतमध्ये असं आहे, आतमध्ये दुबार मतदार त्याच्याबद्दल पण ते बोलतात। आणि जे लोक आलेले आहे, जे काँग्रेसला मानणारे लोक आहे, विचारधाराला मानणारे लोक आहेत, त्यांच्या मार्गदर्शन करण्यासाठी ते आमचे ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी आले आहेत। येणाऱ्या निवडणुकीमध्ये काँग्रेसची कशा प्रकारची भूमिका असेल? येणारे इलेक्शनमध्ये काँग्रेसची भूमिका एकदम जबरदस्त आहे। आणि मी तुम्हाला सांगतो की भारतीय जनता पार्टीपासून लोक एकदम चिडलेले आहेत। वाढलेली बेरोजगारी, महागाई, एवढे मुद्दे आहेत। ते वोट चोरीचं प्रकरण तर तुम्ही बघितलंच आहे। यामधून असं वाटतं की आमची काँग्रेस चांगलं प्रदर्शन करेल या येत्या निवडणूक आपल्या इलेक्शन मध्ये। आघाडीमध्ये जाणार का स्वबळ? आता ते तर माझ्या नेते आमचे जे हायकमान आहे, जे आमचे वरिष्ठ आहेत, त्यांचे विचार आहे, पण आता सध्या मी काही बोलू शकत नाही त्यामध्ये। तुम्ही इच्छुक आहात उमेदवारीसाठी त्या संदर्भात? मी इच्छुक म्हणजे मी 2007 ला पण इच्छुक होतो, 12 ला पण इच्छुक होतो, 17 ला पण इच्छुक होतो, आणि आता परत मी तिकीट मागतोय। आणि आता मी कार्यकर्ता आहे, तर संविधानचा अधिकार आहे मला, बाबासाहेब आंबेडकरनी मला हा अधिकार दिलेला आहे, तर तिकीट तर मी मागतोच आहे। आपली तयारी कशा प्रकारची झाली निवडणुकीसाठी? माझी तयारी बघा, मी कसं तयारी ते करतात जे काय काम करत नाही है ना, तयारी ते करतात। आमचं काम वर्षानुवर्षापासून चालू आहे। एक काँग्रेसचा कार्यकर्ता, आम्ही अहिंसा मानणारे लोक आहे, महात्मा गांधीचे आम्ही फॉलोवर आहेत, तर आम्ही दिवस रात्र काम करतोय काँग्रेससाठी। आणि यामध्ये काय वादच नाही की आमच्यासारखा आणि माझ्यासारखा कॅन्डिडेटला म्हणजे इच्छुक उमेदवार होणार म्हणजे यामध्ये काय वाद नाही। पक्षाने जे दिलं तर तुम्ही नक्कीच 100% जिंकण्यासाठीच उभा राहतो माणूस, आणि मी ऑलवेज पॉझिटिव्ह असतो। जो हर पार्टी करती है वो हम कर रहे हैं। कांग्रेस का मेलावा हो रहा है, कांग्रेस के कार्यकर्ता इकट्ठा हो रहे हैं। आने वाले चुनाव के माध्यम से या यहाँ की जनताओं की समस्या जो है उसके बारे में हम चर्चा लाभ करेंगे, और देखेंगे सब कार्यकर्ता जो डिसाइड करेंगे, क्योंकि कांग्रेस पार्टी सबको साथ में लेके चलने वाली पार्टी है, गरीबों की पार्टी है। हम सब राहुल गांधी के सैनिक है, सेना है, तो हम सेना भी है और राहुल गांधी के चाहते भी है, और हम जनता के चाहते भी है, तो हम सबको साथ में लेके चलेंगे, किसी के सामने झुकेंगे नहीं। जिस तरीके से विभिन्न मुद्दों पर आप आवाज उठाते रहते हैं, उस पर क्या कुछ है? देखिए, इस मनोरमा नगर हो, मानपाड़ा हो, आजाद नगर हो, इस इलाके की बहुत सारी समस्याएं हैं। हाँ, पुराने जमाने में यहाँ पे कांग्रेस के नगर सेवक हुआ करते थे, अब आबादी बढ़ गई है, लेकिन हम देख रहे हैं कि बाकी की तुलना में, बाकी के इसमें यहाँ पे डेवलपमेंट हो रहा है, नो डाउट। हम जो नगर सेवक काम कर रहे हैं उसके बारे में जितनी होनी चाहिए जो स्पीड से, वो हो नहीं रही है। तो मुझे लगता है कि हम लोग सब कार्यकर्ता लोग एक साथ बैठ के इन समस्याओं का निवारण करने के लिए क्या क्या करना चाहिए, इस पर विचार नगर सेवक और जो इच्छुक है, हाँ, उनके लिए क्या कुछ है? उन सबके लिए मेरी शुभकामनाएं। मैं सबका पितामह हूँ, सभी यहाँ पे इच्छुक है, जिसके नसीब में रहेगी लॉटरी लगेगी, और हम कोशिश करेंगे जिसके नसीब में लॉटरी लगेगी उसको हम पूरी ताकत से यहाँ पे जिता के देंगे। हमारे एकनाथ यादव हो, कहाँ है हमारे एकनाथ यादव, हमारे पप्पू भरतवाल हो, हमारी शिल्पा सोनावणे, हमारी शीतला अय्यर हो, या हमारे जो कोई भी कार्य, चिंटू शर्मा है, जो कोई भी कार्य, कोशिश करेंगे। ये लड़ाई पैसे वालों के खिलाफ होगी, पैसे वाले और गरीब कार्यकर्ता, इसमें लड़ाई होगी, और उसमें विक्रांत चव्हाण गरीब कार्यकर्ता के पीछे पूरी हिम्मत से और ताकत से खड़ा रहेगा। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा, आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।